नाशिकमधील धर्मांतराचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या बोरिवलीतूनही धक्कादायक प्रकार घडला। अभिनेत्री स्वाती देवल सोबत एक विचित्र प्रकार घडला। एका अनोळखी महिलेनं अभिनेत्री स्वाती देवल यांना अडवलं आणि बायबलबाबत बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या महिलेशी कोणतीही चर्चा न करता स्वाती देवल तिथून निघाली असता त्या महिलेनं स्वाती यांचा वाटलाग केला। त्यावेळी त्या अनोळखी महिलेसोबत आणखी एक महिला उपस्थित असल्याचं समजतंय। बोरिवली पश्चिमेच्या इंद्रप्रस्थ परिसरात ही घटना घडली। या दोघींमध्ये संशयास्पद चर्चा सुरू असल्याचा आरोप स्वाती देवल यांनी केला। बाजारात शॉपिंग करत असताना तिथे एक बाई मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे। अर्थात ती हिंदीत बोलत होती। तो मैंने बोला क्या? तो बाइबल के बारे में आपसे बात करनी थी। क्या बाइबल के बारे में आप जानना चाहोगे? मुझे आपसे बात करनी है। मैंने बोला 1 मिनिट बाई, मुझे आपसे कुछ बात नहीं करनी है, थँक्यू व्हेरी मच। आणि मी तिकडनं निघून आले। जाताना मला सतत वाटत होतं की अशी एवढी चांगल्या घरातली बाई अशी का मध्येच बायबलबद्दल आपल्याशी बोलेल, म्हणून मी मागे वळून गेलो तर ती माझ्या भोवतीच गिरट्या घालत होती। तर ती बाई तेवढ्या भागात फिरत होती, काही बायकांना टॅप करून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती आणि नंतर बराच वेळ गेल्यावर ती एका मुलीला भेटली। ती मुलगी पण अशीच सगळ्यांना फिरून भेटून येत होती आणि मग तिकडनं आल्यावर तर दोघी एक वेळ बोलल्या, काहीतरी अशा कानात कुजबुजल्या। अत्यंत संशयित अशा त्या 2 बायका मला वाटल्या। माझं इथे चुकलं की मी शूट